मित्रांनो, तुम्ही आता पोस्ट ऑफिसमधून लोन घेऊ शकता. बिझनेस लोन असेल, होम लोन असेल, व्हेइकल लोन, पर्सनल लोन, त्याचबरोबर गोल्ड लोन आणि के-सी-सी लोन हे पण या ठिकाणी पोस्ट ऑफिसद्वारे तुम्ही घेऊ शकता. हे लोन तुम्हाला अगदी कमी व्याजदरात मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर लोनची आवश्यकता असेल, तर तुम्ही पोस्ट ऑफिसद्वारे लोन घेऊ शकता. त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर बघा, या ठिकाणी पोस्ट ऑफिसमार्फत जे लोन ऑफर केले जातात त्याची पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर यामध्ये बघा वेगवेगळे लोनचे पर्याय आहेत. यामध्ये होम लोन आहे, व्हेइकल लोन आहे, गोल्ड लोन आहे, पर्सनल लोन आहे, के-सी-सी शेतकऱ्यांचं लोन, त्याचबरोबर बिझनेस लोन हे सर्व पर्यायामध्ये आहेत. यामध्ये जे कोणतं लोन तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्ही ते निवडू शकता आणि यासाठी डायरेक्टली अप्लाय करू शकता. पर्सनल लोनसाठी या ठिकाणी बघा लेंडिंग पार्टनर हे पण या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या लोनवर इंटरेस्ट रेट किती लागणार त्याची पण माहिती इथे दिलेली आहे. इथे बघा लेंडिंग पार्टनर 5 HDFC बँक आणि आदित्य बिर्ला कॅपिटल यांच्यामार्फत आपल्याला पोस्ट ऑफिसद्वारे लोन भेटत आहे. यामध्ये सगळ्यात भारी पर्याय जर म्हटला तर 5 हा लेंडिंग पार्टनर आहे. यात आपल्याला लोनवर इंटरेस्ट रेट अगदी कमी द्यायचा आहे. 1.5% ते 2.5% एवढाच इंटरेस्ट रेट आपल्याला पर मंथ द्यायचा आहे. परंतु इथं एकच अट आहे, ती म्हणजे तुमच्या लोकेशनमध्ये हे लेंडिंग पार्टनरची सर्व्हिस अवेलेबल असणं आवश्यक आहे. तुमच्या लोकेशनमध्ये लेंडिंग पार्टनर आहे की नाही ते चेक करण्यासाठी आपल्याला डायरेक्टली सर्व्हिस लोकेशन्समध्ये या ठिकाणी सिलेक्टेड लोकेशन्स या ठिकाणी PDF ऑप्शन दिसत आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केलं की मग अशा प्रकारे PDF डाउनलोड करण्याचा ऑप्शन येईल. आपल्याला डाउनलोड करायचं आहे. या ठिकाणी सर्व्हिस लोकेशनची पूर्ण या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे. या लिस्टमध्ये तुमचं जर या ठिकाणी लोकेशन येत असेल तर तुम्ही डायरेक्टली 5च्या माध्यमातून लोनसाठी अप्लाय करू शकता आणि अगदी इन्स्टंटली तुम्हाला पोस्ट ऑफिसद्वारे लोन हे मंजूर होणार आहे. आता इथं पोस्ट ऑफिस लोनसाठी अप्लाय कसं करायचं ते आपण बघूया. अप्लाय नाव या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केलं की मग इथं ओके करायचं आहे. त्यानंतर डबल इथं अप्लाय हिअर यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केलं की मग अशा प्रकारे एक पेज ओपन होईल. इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला सिलेक्ट लोन कॅटेगरीमध्ये आपली लोन कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. आपल्याला कोणतं लोन घ्यायचं आहे ते सांगायचं आहे. पर्सनल लोन, होम लोन, बिझनेस लोन, लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी हे असे पर्याय आहेत. त्यापैकी तुम्हाला जे कोणतं लोन घ्यायचं आहे ते तुम्ही इथं निवडू शकता. अशा प्रकारे लोन निवडलं की मग इथं पिनकोड टाकायचा आहे. तुम्ही जिथे राहता त्या एरियाचा पिनकोड इथं टाकून घ्या. पिनकोड टाकला की नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकला की मग इथं कॅप्चा फिल करायचा आहे. आय एम नॉट रोबोट यावर टिक केलं की मग इथं खाली आय अंडरस्टँड अँड ॲग्री टू शेअर पर्सनल डिटेल्स इन्क्लुडिंग पॅन कार्ड, इन्कम प्रूफ ETC यावर टिक करायचं आहे. नंतर गेट OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केलं की मग तुमच्या मोबाईलवर एक OTP जाईल. तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. OTP टाकला की नंतर इथं व्हेरीफाय यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केलं की मग अशा प्रकारे आपला जो काही मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी व्हेरीफाय होऊन जाईल. आता इथे बघा आपल्या लोकेशनमध्ये कोणतं या ठिकाणी पार्टनर अवेलेबल आहे ते इथं दाखवत आहे. आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड हा या ठिकाणी आमच्या लोकेशनमध्ये पार्टनर अवेलेबल आहे. यांच्याच माध्यमातून आम्हाला या ठिकाणी लोन दिलं जात आहे. इथं आपल्याला डायरेक्टली या ठिकाणी अप्लायवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं सिलेक्ट लेंडर्समध्ये एकच लेंडर आहे, त्यामुळे मी डायरेक्टली इथं सबमिट करतो. सबमिट केलं की मग अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला आपलं फर्स्ट नेम, त्यानंतर लास्ट नेम, ईमेल ID, जेंडर, तुम्ही महिला आहात, पुरुष आहात ते तुम्हाला निवडायचं आहे. त्याचबरोबर एम्प्लॉयमेंट टाईप, तुम्ही सॅलरीड आहात, सेल्फ एम्प्लॉईड आहात, फार्मर आहात ते तुम्हाला निवडायचं आहे. नंतर मोबाईल नंबर, पॅन कार्ड, डेट ऑफ बर्थ, एज, पिनकोड, सॅलरी मंथली म्हणजे पर मंथ तुम्हाला सॅलरी किती आहे, त्याचबरोबर लोन कॅटेगरी, सिटी, स्टेट, ॲड्रेस, लीड रेफर्ड बाय हे तुम्हाला सर्व टाकायचं आहे. त्यानंतर आय अंडरस्टँड अँड ॲग्री यावर टिक करायचे आणि डायरेक्टली सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग अशा प्रकारे तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होऊन जाईल आणि अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. इथं आपल्याला थोडंसं वेट करायचं आहे. मग तुमचं लोन ॲप्लिकेशन या ठिकाणी पोस्ट ऑफिसद्वारे तपासलं जाईल. जर तुम्ही लोनसाठी एलिजिबल असाल, तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला डायरेक्टली लोन हे मंजूर केलं जाईल आणि तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे हे क्रेडिट केले जातील. महत्त्वपूर्ण अशी माहिती होती.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.